नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या SCB प्रिपरेशन चॅनलमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की काही महत्त्वपूर्ण झालेले सैन्य अभ्यास आणि खूप महत्त्वाचं आहे. याच्यातून एक मार्क तुमचा फिक्स होऊ शकतो. डायरेक्ट तुम्हाला एक मार्काचं डायरेक्ट तुमचा मेरिट वाढू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ट्रिक वाईज तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळं नुसतं बघायचं. तुम्हाला मी स्टोरी वाईज तुम्हाला सांगणार, काही ट्रिक सांगणार. त्यामुळे काही लिहायची गरज नाही. तुम्हाला एकदाच व्हिडिओ बघायचा आहे, फक्त बघायचं, काहीच नाही करायचं मित्रांनो. चला तर मित्रांनो स्टार्ट करू. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि व्हिडिओ लगेच लाईक करून टाका, कारण की लाईक केलं कळतं की माझी मेहनत खरोखर काम करेल. चला तर मित्रांनो स्टार्ट करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इंद्र. आता इंद्र म्हणलं आपल्याला डायरेक्ट गाढवाचं लग्नच पिक्चर आठवतं. काय इंद्र म्हणलं डायरेक्ट गाढवाचं लग्न पिक्चर लय गाजला होता. इंद्राची भूमिका तिथं मोठी होती. तर इथं रूस आहे. रूस म्हणजे सगळ्यात मोठा देश. तर इथं इंद्राची भूमिका मोठी होती. कसं काय ओळखायचं? आता ज्यावेळेस सावळ्या स्वर्गामध्ये जातो तिथं काय म्हणतो, काही एक शेवडकर एक मॉडेल आहे, मी घाईच केली थोडी. तर मित्रांनो, याच्यावरून काय ठेवायचं? आता इंद्राचा दरबार नाही का, ते इंद्र दरबार आहे नाची सुंदरी. तर तिथं मोठी कोणासाठी नाच होती? इंद्रासाठी. इंद्र काय होता? तिथं मेन होता. त्यामुळं इथं सुद्धा भारत रूस सगळ्यात मोठा देश आहे आणि सगळ्यात मोठा देश त्याच संघ झाला इंद्र अभ्यास. हे लक्षात राहील तुमच्या, कारण की बघा अशा प्रकारे ट्रिक करून लक्षात ठेवायचं. काय इंद्र दरबारामध्ये नाची सुंदरी आणि रूस म्हणजे सगळ्यात मोठा देश. तर रूस म्हणजे दरबारामध्ये सगळ्यात मोठं कोण होतं? तर इंद्र. आणि इथं कोण होतं? सगळ्यात मोठा देश कोणचा आहे क्षेत्रफळानुसार? रूस. त्याच्यानंतर सिम्बॅक्स एकदम सोपं आहे. भारत आणि सिंगापूर. तर सिंगापूरचे असे 3 आहेत. ते 3 तुम्हाला सांगतो कोणचे कोणते. सिम्बॅक्स, अग्नियोद्धा आणि बोल्ड कुरुक्षेत्र. सिम्बॅक्समधून तुम्ही एकदम याचं तुम्ही काम मिटून टाकसा. इथं सी आलं आणि इथं सी पण आलं आहे. त्याच्यानंतर राहिला प्रश्न अग्नियोद्धा आणि बोल्ड कुरुक्षेत्र. हे दोन्हीसुद्धा युद्ध. आपल्याला 2 शब्द काय दर्शवतात? हे युद्ध झालेलं आहे. युद्ध झाल्यावर काय होतं मित्रांनो? युद्ध झाल्यावर रक्ताचे पाठ होते, भलतं नुकसान होतं, पूर येतो रक्ताचा. तर बघा पानिपतच्या युद्धामध्ये रक्ताचा पूर आला. परत जनरल डायरनी तिथं हत्या केली तर रक्ताचा पूर आला. तशा प्रकारे काय रक्ताचा पूर. इथं काय राहिला? पूर. हे 3 तुमच्या फिक्स झाले. सिम्बॅक्सवरून सिंगापूर, अग्नियोद्धामधून इथं पूर आलेलं शेवटी पूर. कुरुक्षेत्रावरून पूर. नेक्स्ट आहे सॅलवॅक्सचा एकदम सोपं आहे. इथं 1 नंबरला सही आलेला आहे आणि इथं संयुक्त राज्य अमेरिका. हे तुमचं लक्षात राहील. युद्ध अभ्यास काय? युद्ध अभ्यास अमेरिका संघ झालेला आहे. तर युद्ध अभ्यास त्याच्यावरून काय ओळखायचं? युद्ध अभ्यास काय होईना आता? संयुक्त राज्य अमेरिकेचा धरायचा डायरेक्ट. आणि युद्ध अभ्यासचा धरायचा. काय युद्ध अभ्यास कोणासोबत झाला? अमेरिकेचा आणि अभ्यासचा. तर त्याच्यानंतर वज्रप्रहार म्हणजे अमेरिका काय करतं? ज्यावेळेस पाकिस्तानवर अटॅक केला त्यावेळेस काय केलं? त्यांनी डायरेक्ट प्रहार केला होता लादीनवर. त्याच्या प्रकारे वज्रप्रहार काय होईल? संयुक्त राज्य अमेरिका. वज्रप्रहार म्हणजे प्रहार कोण करतं? डायरेक्ट नॉनस्टॉप. ही अमेरिका सगळ्यात ताकदवान देश आहे, त्यामुळे ते काय करतं? प्रहार करतं. हे लक्षात राहील तुमच्या. वज्रप्रहार, युद्ध अभ्यास, सॅलवॅक्स कोण? संयुक्त राज्य अमेरिका. त्याच्यानंतर सेलनॅक्सहून तुम्ही काय? सिलनॅक्सहून तुम्ही कसं लक्षात ठेवीन? इथं 6 आलं आणि इथं पण श्रीलंकाचं 6 आलं आहे. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर शक्ती. आता शक्ती म्हणलं काय ना, आता शक्ती इथं आलं. लंका कोणाची होती? तर रावणाची लंका होती. लंका काय होती? त्यामुळे लंका असली म्हणजे ती सोन्याची होती. सोन्याची असल्यामुळे रावण सगळ्यात शक्तिशाली होता. म्हणून एक लक्षात ठेवायचं. लंका कोणाची? ती रावणाची. आणि शक्ती कशामुळे आली रावणाकडं? की त्याच्याकडे सोनं होतं, त्याच्याकडे पॉवर आहे. त्यामुळे मित्रशक्ती काय? भारत आणि श्रीलंका. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता मित्रांनो. नेक्स्ट झाला संप्रीती. इथं बघू शकता संप्रीती आलं आहे. प्रीती म्हणजे प्रेम, दया. प्रेम म्हणजे एकदम लव म्हणजे काय म्हणतो? लव आपण कोणावर करणार? जे आपल्या शेजारी राहतात त्याच्यावर प्रेम करावं, कारण की एक नेहमी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी, प्रेम करावे. तर संप्रीती. तर आपला शेजारील देश कोणता आहे? बांगलादेश. त्यामुळे संप्रीती बांगलादेश. त्याच्याकडे नॉमॅडिक एलिफंट. तर नॉमॅडिक एलिफंट कुठं असलेत? मंगोलिया. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नॉमॅडिक एलिफंट आणि खानकेस्ट मंगोलिया. त्याच्यानंतर आहे फ्रान्स म्हणलं काय? वरून म्हणलं कोणचं? विमान वरून जात असतं. तर विमान आपण कोणाकडून खरेदी करतो? फ्रान्सकडून. विमानं वरून घेतात आणि वरून आपण फ्रान्सकडून विमानं खरेदी करतो. त्याच्यानंतर वरून शक्ती. मग शक्ती वाढणार ना आपली. ज्यावेळेस आपण विमानं खरेदी करतो त्यावेळेस आपली शक्ती वाढणारच. त्यामुळे फ्रान्स. 2 वरून शक्ती काय? तर विमानं आपण फ्रान्सकडून खरेदी करतो आणि त्याच्यामुळे आपली शक्ती वाढून. त्यामुळे 2 युद्ध अभ्यास कोणासंग येईल? वरून आणि शक्ती, भारत आणि फ्रान्स. लक्षात ठेवायचं. सूर्यकिरण आता लक्षात ठेवा, नेपाळ. ज्यावेळेस आपण सूर्यकिरण घेऊन त्यावेळेस हे लक्षात ठेवा, सूर्यकिरण नेपाळ. तर मित्रांनो, तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला थोडाफार व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ थांबतो. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग.